आयुष्यातली आईनंतर पहिली मैत्रीण कोणी असेल तर माझ्या बहिणी आहेत. जेव्हा स्ट्रगल करत होतो त्यावेळेस तिनं मला खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट केला की भैया तू तुझ्या कामावर फोकस कर. माझी सगळ्यात लहान बहीण कोमल ती शाळेमध्ये प्रचंड हुशार आणि मी एकदमच काठावर पास होणारा विद्यार्थी. शाळेमध्ये असं बरंचदा व्हायचं की यार तू तुझ्या बहिणीकडून शिक ना थोडंसं, ती किती हुशार आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता ऋषिकेश म्हणजे सुमित खूप छान दिसतोय. ट्रेडिशनल अटायर आहे, पण कसा आहेस? थँक्यू, मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. बरं, रक्षाबंधन स्पेशल आहे आणि तू खूप छान असतोस किंवा तुझं कॅरेक्टर खूप छान आहे, त्यामुळे आता मालिकेत काहीतरी मोठं घडणार आहे मला कळलंय. सो काय सांगशील, एखादी हिंट द्यायला आवडेल का? कारण खूप मोठा सीन आहे तो जो काही होणार तो. हो, म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आता आम्ही एक मोठा सिक्वेन्स घेऊन येतोय. रक्षाबंधन माझं एक वेगळ्या पद्धतीनं पार पडतंय. ते कसं पडतंय ते तुम्हाला दिसेलच, पण प्रेक्षकांनाही हे बघायला खूप छान वाटेल आणि खूप आवडेल हे बघायला. ऋषिकेश, रक्षाबंधन आहे, बहीण भावाचं नातं हे सगळ्यात स्पेशल असतं कारण लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत मोठे झालेलो असतो. सो तुला सुद्धा बहीण आहे, सो तुझ्या बहिणीचा आणि तुझा बॉन्ड कसा आहे? म्हणजे मला 2 सख्या बहिणी आहेत आणि चुलत बहिणी 4 आहेत. तर माझं खूपच चांगलं बॉन्डिंग आहे. म्हणजे त्यातल्या तिघींना तर माझे सगळे सिक्रेट्स माहीत आहेत आणि मला त्यांचे सगळे सिक्रेट्स माहीत आहेत. म्हणजे आयुष्यातली आईनंतर पहिली मैत्रीण कोणी असेल तर माझ्या बहिणी आहेत आणि एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सामील असतोच. पण ते असतं ना की लहानपणीच्या ज्या आठवणी, एकमेकांना मारामारी करणं, एकमेकांबद्दल खोडी काढणं, या सगळ्या गोष्टी आमच्या करून झालेल्या आहेत. आणि हेच आहे की मी घरात मोठा असूनसुद्धा मला माझ्या बहिणीने, म्हणजे माझी छोटी बहीण, मला 2 लहान बहिणी आहेत, त्यातली गौरी म्हणून जी आहे, माझी दिदी म्हणतो मी तिला. सो ती माझी छोटी बहीण आहे, पण अगदीच नेहमी मोठी बहीण म्हणून ती माझ्यासोबत राहिली. वेळेवर तिने समजून सांगितलं बऱ्याचशा गोष्टी. मी जेव्हा स्ट्रगल करत होतो त्यावेळेस तिनं मला खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट केला की भैया तू तुझ्या कामावर फोकस कर, बाकीचा काही विचार करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. सो आज जो कोणी आहे त्यात तिचा खूप मोठा हात आहे. अगदीच. पण 4 कझिन्स, 2 सख्या बहिणी, त्यामुळे रक्षाबंधनला पाकिट रिकामं होत असेल. काय असतं साधारणतः? ठीक आहे, तो त्यांचा दिवस असतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक भावानं ते केलंच पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की तो हक्क आहे त्यांचा. सो काही नाही वाटत. आणि आज आहे ते कुठेतरी आईवडिलांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आहे हे सगळं. तर परत द्यायला काहीच हरकत नाही. पण आतापर्यंत असं कधी झालंय का की रक्षाबंधनला तू तुझ्या बहिणींना काही स्पेशल गिफ्ट दिलं? म्हणजे लहानपणी मुलं पैसे साचवतात किंवा मग काहीतरी असतं की स्वतः बनवून काहीतरी देतात. सो तुझं असं काही मेमरीज आहेत का? नाही, तसं काही दिलं नाही. मी मोस्टली लहानपणी असायचो ते त्यावेळेस कॅडबरीज वगैरे, कारण ह्या सगळ्या गोष्टीचं खूप अट्रॅक्शन असायचं लहानपणी. कॅडबरीज किंवा काहीतरी एक छोटंसं टॉय देणं वगैरे. पण जसं जसं मोठं झालं तसं कॅश देतो, कारण माहीत नाही आपण जे गिफ्ट घेऊ ते त्यांना आवडेल ना आवडेल, म्हणून कॅशच देतो मी त्यांना. अगदीच. पण ना, जर तुम्ही एका शाळेत असाल तर असंही असतं की आपल्या मोठ्या बहिणीमुळे किंवा आपल्या मोठ्या भावामुळे आपल्याला ओळखलं जातं आणि तो किंवा ती जर हुशार असेल तर आपल्यावर प्रेशर असतो. सो तुझ्या बाबतीत हे कसा होता हा सीन? म्हणजे माझी सगळ्यात लहान बहीण कोमल ती शाळेमध्ये प्रचंड हुशार आणि मी एकदमच काठावर पास होणारा विद्यार्थी. तर लहान बहीण आहे आणि तिला असं म्हणायचं, अरे तू इतकी हुशार, तुझा भाऊ असा, त्याचा अभ्यास घेत जा ना तू थोडासा. असं व्हायचं, बऱ्याचदा असं झालंय. पण कोमल तिने मॅथ्स घेतलं होतं 10वीमध्ये, मला आठवतं. सो शाळेमध्ये असं बऱ्याचदा व्हायचं की यार तू तुझ्या बहिणीकडून शिक ना थोडंसं, ती किती हुशार आहे. म्हणजे मला नाही आठवत तिने 90% आत ती कधी आली आहे 10वीपर्यंत. ऑलमोस्ट 90 अबाव ती असायची पर्सेंटेजच्या बाबतीत आणि मी ऑलमोस्ट 40-45 वगैरे, कारण 10वीत मला 46% आहे. त्यामुळं नेहमी हे झालंय माझ्यासोबत. अगदीच. पण असं कधी झालंय रक्षाबंधनला शाळेत राखी बांधल्या जातात, मग तुमचं काही नातं असं, सो तुला असं झालंय कधी एखाद्या मुलीला राखी बांधायची नव्हती पण बांधावी लागली? ॲक्च्युली उलटं झालं होतं माझ्या बाबतीत. त्या मुलीला मला राखी बांधायची नव्हती, पण मी हे प्रँक केलं होतं. मी हॉटेल मॅनेजमेंटला होतो आणि शिवजलं की मला हे भाऊ बनवणं वगैरे मला नाही जमत. पण तरीसुद्धा आम्ही म्हणलो होतो की नाही, हिच्यावर प्रँक करायचं. सो आमचा एक ग्रुप होता 7-8 लोकांचा. सो आम्ही 7 मुलं वगैरे जाऊन तिच्यासमोर हात धरून उभा, पण ती म्हणे नाही, मी नाही राखी बांधणार सगळ्यांना. सो हे कॉलेजमध्ये एकदा झालं होतं माझ्यासोबत.
सो आता यावर्षी रक्षाबंधनसाठी तुझ्या 2 बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी काही प्लॅनिंग्स आहेत का किंवा काही गेट टुगेदर होणार आहे का? नक्कीच होईल, पण आता तू बघते शूटिंगचा तामझाम खूप आहे आणि खूप हेक्टिक शेड्यूल आहे. जर सुट्टी मिळाली तर मी नक्की माझ्या बहिणींना भेटायला जाणार. दोघीही पुण्यात आहेत आत्ता सध्या आणि मला मुंबईवरून पुण्याला जायला काही जास्त अवघड नाही आहे. जर सुट्टी असेल तर नक्कीच जाईल. जाता जाता तुझ्या 2 बहिणींना काही सांगायचं? दोघींना हेच सांगेन की थँक्यू सो मच, आजपर्यंत तुम्ही मला इतका सपोर्ट केलात. दोघींना काय म्हणजे माझ्या सगळ्याच बहिणींना हे सांगेन की मला तुम्ही जो काही सपोर्ट केलात ना त्याच्यामुळं मी आज इथंपर्यंत पोहोचलो आहे आणि पुढे आयुष्यात कधीही काहीही लागलं तर तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी नक्की असेल. थँक्यू सो मच. फक्त जाता जाता प्रेक्षकांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दे. नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत तुम्ही मला बघताच, तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराकडून आणि माझ्याकडून तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.